टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण. विजय नागनाथ सर्वते माझे पती होते. सतीश क्षीरसागर हे माझे भाऊ होते. या दोघांना गोड बोलून अण्णा फडतरे आणि संतोष सुरुसे यांनी गोड बोलून कट रचला. त्यांना बाहेर घेऊन गेले. त्यांनी गोड बोलून बाहेर नेलं आणि त्यांचा अपघात करून आणला त्या लोकांनी. दोन माझ्या मुली आहेत. माझ्या दोन लहान मुली आहेत. मी आणि माझे सासूबाई आता आम्ही घरी काय करायचं. 3,000 मारलाय लोकांनी. ते लोक सुटून आले मॉल मध्ये. आता आम्ही माझे दोन मुले आता बाहेर पडणार. मी बाहेर पडणार. आम्हाला भीती आहे या लोकांपासून. यांना सोडायला नाही पाहिजे त्या लोकांना. मोहोळ नगरवासियांना एवढीच एक विनंती आहे. त्या मला खरमखोरांना निवडून आणून द्यायचं नाही. त्या लोकांनी घात केला माझ्या नवऱ्याचा आणि माझ्या भावाचा. अजिबात त्यांना मतदान करायचं नाही. लोकांनी निवडून येऊ द्यायचं नाही. एवढीच मोहोळ नगरवासियांना विनंती आहे. मुलगा विजय नागनाथ सर्वते होता. एक मुलगा होता. त्याला गोड बोलून बाहेर नेले. बाध्य आहे म्हणून जेवायला फोन करून बोलवून नेलं आणि असं घडलं. आणि तिकडं दोन मुलांना म्हणजे माझ्या भाच्याला आणि त्याला दोघांना बोलवलं तिकडं कुरू रोडला. तिथं नेऊन अपघात केला. मारलं सगळ्यांनी. कटरचून केले का फोन करून बोलवून घेतलं दोघांना. तिथून मी ऐकते. इथं बोललं. त्याचं बोलणं पण मला त्यानं सांगितलं नाही. फोन आला त्याने गेला इथून. त्याचा म्हणजे सतीश आणि विजू दोघ जण इथून मिळून गेली. पार्ट्या म्हणून बोलवून घेतलं त्यांना. वाढदिवस आहे म्हणून. मग त्याच्या दोन मुलं म्हणजे माझ्या सतीशला आणि विजूला बोलून नेले. पार्टी केली का वाढदिवस आहे म्हणून असं झालं. मग त्यांना अपघात केला. तिकडे नेऊन मारलं. मग मारल्यावर परत आम्हाला माहिती झालं. मग आता आम्हाला 3,000 पगार आहे. पेन्शन. त्याच्यावर आम्ही कसं भागवायचं. दोन मुली सोन आहे. मी काय करायचं. कुणाच्या जीवावर जगायचं. करता माझा मुलगा गेल्यावर आता काय करायचं आम्ही. गोड बोलून धोका केला या लोकांनी. संतोष न सुरोश. आणि आता त्यांना बी उभा केले मतदान करायला. आम्हाला उद्या दोन पोरी आहेत. माझी सून आहे. मी बाहेर घरच्या बाहेर पडतेल्या शाळेत जातेल्या. त्यांना उद्या कमी जास्त जातं कोणता रोजगार आहे. आम्हाला काय काय आमच्या घरी माणूस आहे का कोण आहे. आता काय आणायला करायला आम्हाला जावं लागते बाहेर चढायला. मग यांना तिकीट काय दिलं. आम्हाला बी आहे यांच्यापासून धोका आहे. लोकांना सांगणार आहे की माझं वाईट लोकांना मत करू नका. सतीश क्षीरसागर काम करत होता. काम करत असताना त्याला गोड बोलून त्यात नेलं त्यांनी राजकारणात. आणि घटना घडवली. घटना घडवल्यावर आम्हाला 10 वाजता फोन आलाय की असं झालं. गोड बोलून त्याला दुकानात सारखीच न्यायची. तिकडं चल. नंतर आम्हाला कळलं की असं झालं. तर असं घडू नये. दुसऱ्या पोरांच्यावर काय येऊ नये असा त्यांना विनंती आहे माझी सांगली. त्यांनी सुपारी दिली त्यांनाच मतदान करा ही नाही पाहिजे. तर असे कायम येऊ नये सगळ्यावर.
त्यांनी करू नये मतदान त्यांना. ती विनंती आहे आमची. त्यांनी असं केलं, घटना घडली. दोन्ही घरावर संकट आणले आमच्या. तरी कळकळीची विनंती आहे सगळ्यांना, त्यांना मतदान करू नये. मोहोळ लोकांनी अण्णा फरतडे माझी सांगण्याची विनंती आहे. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा.